कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। आज संपूर्ण देशभरामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना माझा आज वाढदिवससुद्धा आहे आणि त्या निमित्ताने आज कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारी सर्वात मोठी समस्या जी होती ती डायलिसिस सेंटरची होती आणि हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय कर्जतमध्ये व्हावं यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो आणि आज या ठिकाणी 2 युनिटचं आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या निमित्ताने आता लवकरात लवकर अजून 4 युनिट या ठिकाणी आपण वाढवणार आहोत। अशा पद्धतीने कर्जतमधले असणारे जे डायलिसिसचे रुग्ण आहेत, जे किडनीच्या आजाराने त्रस्त झालेले रुग्ण आहेत, या रुग्णांना या ठिकाणी ही सुविधा मोफत दिली जाणार आहे। या माध्यमातून बरेचसे रुग्ण कर्जतमधून मुंबई असेल, पुणे असेल, जे असेल अशा बाहेर हॉस्पिटलला जावं लागत होतं आणि त्यामुळे त्यांची फार गैरसोय या ठिकाणी होत होती। आर्थिकसुद्धा मोठा भुर्दंड त्यांना त्या ठिकाणी बसत होता आणि म्हणून हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी आज सुरू करत आहोत। आज खरं तर जागतिक आरोग्य दिवस आहे आणि माझा वाढदिवससुद्धा आहे, त्यामुळे माझ्यासाठी तरी हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आज जागतिक आरोग्य दिवस असल्यामुळे आजच्या दिवशी हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी याचं उद्घाटन होत आहे आणि लवकरात लवकर कर्जतकरांसाठी आम्ही 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी हे उपजिल्हा रुग्णालय जे आहे या ठिकाणी सुरू करणार आहोत, जेणेकरून कर्जतचा ग्रामीण भाग असेल, कर्जतची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कर्जतच्या या सगळ्या नागरिकांना या आरोग्याच्या समस्यापासून मुक्त करण्यासाठी, यांना सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी हा लवकरात लवकर एक ऐतिहासिक निर्णय कर्जतकरांसाठी आपण या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।